जय हिंद मित्रांनो, आपला कोल्हापूर एअरो लवकरच येत आहे आणि येत्या 14 सप्टेंबरपासून आपला कोल्हापूर एअरो सुरू होत आहे आणि या कोल्हापूर एअरोसाठी आपण 1600 मीटरचा वर्कआउट प्लॅन देत आहे। यामध्ये आपण येत्या अग्निवीरच्या भरतीपर्यंत 2 शेड्यूल देणार आहे। आता जे शेड्यूल देणार आहे ते 2 आठवड्यासाठी आणि त्यानंतर एक शेड्यूल देणार आहे ते 2 आठवड्यासाठी। तर मित्रांनो, सोमवार ते रविवारपर्यंत आपल्याला सकाळ संध्याकाळ काय काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अग्निवीरची भरती आता पेपर तुम्ही क्लिअर झालेला आहात। पेपर क्लिअर झाल्यामुळे आता तुम्हाला अभ्यास नाही आहे, त्यामुळे सकाळ संध्याकाळ आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि पूर्ण 24 तासात आपण प्रिपरेशनमध्ये राहायचं आहे। तर येत्या संपूर्ण दिवसात आपल्याला काय करायचं आहे याचाही व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्टमध्ये टाकणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण वर्कआउट कोणत्या पद्धतीने करायचं आहे हे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, वही पेन घ्या, कागदावर लिहून घ्या आणि हा वर्कआउट फॉलो करा, नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले येतील। सोमवारी आपल्याला पेस रन करायचा आहे 4 किलोमीटर। 4 किलोमीटर एका पेसनं, म्हणजे उदाहरण 4च्या पेसनं 4 पर किलोमीटर 4 असे 4 किलोमीटर करायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर 100च्या 4 स्ट्राइड्स करायचे आहेत, एक 80% एफर्ट्सनं। त्यानंतर मित्रांनो कूलडाऊन आणि स्ट्रेचिंग करायचं आहे। आणि सोमवारी इव्हनिंगला आपल्याला 2 टाईम वर्कआउट करायचं आहे, कारण की आपल्याकडे खूप दिवस कमी राहिलेले आहेत, जवळपास 1च महिना राहिलेला आहे, 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेला आहे। तर आपल्याला 2 टाईम वर्कआउट करायचा आहे। इव्हनिंगला आपल्याला कोर एक्सरसाइज करायचा आहे, इझी कोर एक्सरसाइज। आपला व्हिडिओ जो आहे तो कोर एक्सरसाइज बघून कोर एक्सरसाइज करा आणि त्यानंतर थोडंसं इझी 10-15 मिनटं जॉगिंग करायचं आहे आणि पुलअप्स प्रॅक्टिस करायचं आहे। मित्रांनो, तुमचं जे अग्निवीरचं ग्राउंड आहे ते फक्त रनिंगमध्ये नाही आहे, 1600 मीटर फक्त नाही आहे, तुम्हाला तिथं पुलअप्ससुद्धा क्वालिफाय करायचं आहे। तर 10 पुलअप्स जाणं गरजेचं आहे, तर इव्हनिंगला पुलअप्सचं सुद्धा प्रॅक्टिस करा। त्यानंतर मंगळवारी आपल्याला ABC करायची आहे, लाईट ABC। जे आपला ABCचा व्हिडिओ आहे त्यातलं जम्पिंग स्किप करून फक्त ABC करायची। ABC झाल्यानंतर आपल्याला 60 मीटरच्या ऑलआउट 6 स्प्रिंट करायचे आहेत, म्हणजे पूर्ण क्षमतेनं 60 मीटर स्प्रिंट करायचे आहे। त्यानंतर पुन्हा 10 मिनटं स्लो कूलडाऊन आणि त्यानंतर स्ट्रेचिंग करायचं आहे। त्यानंतर इव्हनिंगला आपल्याला थोडासा वॉर्मअप करायचा 10 मिनटं आणि 800 मीटरची एक रिपिटेशन करायची आहे, एकच करायची आहे, ती 70% एफर्ट्सनं करायची आहे। समजून चला की 1:25चा वगैरे लाभ, म्हणजे 2:50ची 800 मीटरची एकच रिपिटेशन इझी करायची, कूलडाऊन करायचं, स्ट्रेचिंग करायचं। त्यानंतर मित्रांनो, बुधवारी आपल्याला 1200 मीटर, 800 मीटर आणि 400 मीटर याच्या रिपिटेशन करायच्या आहेत। 1200 मीटरचं टायमिंग तुमच्या क्षमतेच्या 80% एफर्ट्सनं, त्यानंतर 800 मीटरचं टायमिंग तुमच्या 90% एफर्ट्सनं आणि 400 मीटरचं टायमिंग तुमच्या 100% एफर्ट्सनं। म्हणजे समजा एक आयडियल टाईम असं घेऊन चला की 1200 मीटर तुम्ही 1:18, 1:20 करायचे आहे। त्यानंतर 800 मीटर तुम्ही 1:15, 1:16 अशा लॅबनं करायचं आहे। त्यानंतर जी 400 मीटर मारायची आहे ती 1:05, 1:10 तुमच्या अलाउड क्षमतेनं मारायचं आहे। आणि 1200 मीटर झाल्यानंतर तुम्हाला 5 मिनटं रेस्ट घ्यायची आहे। त्यानंतर तुमचे 800 मीटर झाल्यानंतर 4 मिनटं रेस्ट घ्यायची आहे, म्हणजे रेस्टमध्ये भरपूर घ्यायची आहे। पूर्ण रिलॅक्स झाला की मग समोरची रेपिटेशन मारायला घ्यायची आहे। आणि हा वर्कआउट झाल्यानंतर स्लो कूलडाऊन करून इझी सगळे कूलडाऊन एक्सरसाइज करून स्ट्रेचिंग करायचं आहे। त्यानंतर इव्हनिंगला पुन्हा कोर एक्सरसाइज करायचा आहे। मित्रांनो, जितकं तुम्ही कोर करणार आहे आता अग्निवीरच्या जे कोर तुम्हाला पुलअप्स मारायचे आहेत ते पुलअप्स आपल्या कोरमधून ताकद लागते, तर जितके कोर एक्सरसाइज तुम्ही करणार आहे तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे। तर इव्हनिंगला बुधवारी सुद्धा आपल्याला आठवड्यातनं हे 2 आठवड्यातनं 3 वेळा कोर करायचा आहे। तर बुधवारी इव्हनिंगला सुद्धा कोर एक्सरसाइज करून 10-15 मिनटं स्लो जॉगिंग आणि पुलअप्स प्रॅक्टिस करायचं आहे। त्यानंतर गुरुवारी आपल्याला सकाळी रेस्ट करायचे, निवांत आपण झोपायचं आहे, कारण की हे आठवड्याचे हा शेवटचा महिना आहे, ह्याच्यात बॉडी जास्त थकवायची नाही आपल्याला। जेवढी तुम्ही रिकव्हरी करणार आहे तेवढंच तुमचं बॉडी परफॉर्मन्स चांगला देणार आहे। कारण की मी मागेही बऱ्याच व्हिडिओतनं सांगितलं की परफॉर्मन्स म्हणजे केलेल्या वर्कआउटची रिकव्हरी। जर तुमची रिकव्हरी झाली नाही तर तुमचा परफॉर्मन्स वाढणार नाही। त्यानंतर गुरुवारी सकाळी आपण रेस्ट केल्यानंतर निवांत आपल्याला लेटपर्यंत झोपायचं, चांगली झोप घ्यायची आहे, बॉडी फुल रिकवर करून घ्यायची आहे। त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी आपल्याला वॉर्मअप करायचं आणि 200 मीटरच्या 2 रिपिटेशन, म्हणजे ते पण इझी 35-36 सेकंदनं 1-2 मिनटाच्या रिकव्हरीनं आपल्याला 200च्या 2 रिपिटेशन करायचे आहेत। त्यानंतर शुक्रवारी सकाळी आपल्याला आपली 1600 मीटरची डेमो करायचं आहे, की कारण की आता भरती जवळ आहे, आपल्या काय चुका होतात, काय होतं हे आपल्याला बघायचं आहे। तर दर शुक्रवारी आता जे 2-3 शुक्रवार आपल्याला भेटतील तर तो डेमो करा की आपली काय क्षमता आहे, आपण किती कशा पद्धतीने पळू शकतो आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही 1600 मीटर पळताय त्यावेळेस तुमची बॉडी ओपन होते, तर शुक्रवारी तुमची भरती आहे असं समजून 1600 मीटरचा डेमो द्या। 1600 मीटरचा सुद्धा द्या आणि पुलअप्सचा सुद्धा द्या। आणि तुमची काय 1600 मीटरचे टाईम्स असतील ते आमच्या त्या कमेंटमध्ये पण नक्की कळवा, म्हणजे तुम्हाला आम्ही त्यावर काय, जर तुमचे टाईम्स बाहेर असतील तर तुम्हाला त्यावर आपण सोल्युशन देऊ। त्यानंतर शनिवारी आपल्याला इझी लॉंग करायचं आहे, 12 ते 14 किलोमीटर इझी
इझी लॉंग करायचं आहे. एकदम स्लो पेसनं तुमच्या ह्यानं एकदम स्लो करा. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी रेस्ट आणि रविवारी होल डे आपल्याला रेस्ट करायचे आहे. मित्रांनो, आता प्रॅक्टिस जास्त हार्ड करण्याचं हे नाही आहे, कारण की बॉडीची रिकव्हरी झाली पाहिजे. जे आपण सांगितलेलं वर्कआउट आहे, जर तुम्ही जसा आहे तसा फॉलो केला असाल, नक्कीच तुमचं अग्निवीरचं रनिंग चांगल्या पद्धतीनं कवर होईल. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि फिजिकल रिलेटेड व्हिडिओजसाठी आम्हाला फॉलो करा. आणि आमच्या जे अग्निवीरसाठी क्वालिफाय झालेले तुमचे मित्र आहेत त्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की हा वर्कआउट प्लॅन एकदम प्रॉपर आहे. हा केला तर नक्कीच तुमचं टायमिंग आत येणार आहे. धन्यवाद. जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो आपण 2 आठवड्याचा नंतर टाकणार आहोत. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.